तर पोहरादेवीमध्ये पंतप्रधान मोदी हे दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आमच्या सोबत आहेत। गजानन, गजानन, कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी तुम्ही आहात, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? मोदी जे आहेत ते आता पोहरादेवीमध्ये पोहोचलेत। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीमध्ये पोहोचलेले आहेत। आपण कार्यक्रमचा इथे पब्लिक मीटिंग आहे, सभा होणार आहे। मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगदंबा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे। त्यानंतर रामदेव बाबांच्या समाधीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि नगारा भवनचं लोकार्पण केल्यानंतर या ठिकाणी ही पब्लिक मीटिंग जी आहे ती सभा होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे, कारण की बंजारा समाज नेमका महाविकास आघाडीकडे की महायुतीकडे याबाबतची रस्सीखेच सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होतोय आणि भला मोठा मंडप जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। कमीत कमी 1 लाखपेक्षा जास्त लोक येतील असं बसण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। थोड्याच वेळात जवळपास 15 ते 20 मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते सभास्थळी येणार आहे। लोकांचा ओघ जो आहे तो येण्याचा तो अजूनही कायम आहे। फक्त यवतमाळ वाशिम नाही तर नांदेड असो किंवा इतर जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे, कारण की ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते पोहरादेवीला। आणि पोहरादेवी येथे जगदंबा मातेचं दर्शन, नवरात्रीचं पर्व सुरू आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो। नक्कीच गजानन, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर पंतप्रधान मोदी हे पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पोहरादेवीमधल्या सभास्थळावरची ही दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय आणि रात्रीपासूनच सौरभ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिक जे आहेत लोकांची उपस्थिती कार्यक्रम स्थळावर पाहायला मिळते। बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमलेले आहेत पोहरादेवीमध्ये आता आणि प्रतीक्षा केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींची। हेलिकॉप्टरने काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत आणि आता त्यांचा ताफा पोहरादेवी मंदिराकडे रवाना होतोय।